तडस यांना प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीनं आता माफी मागितली। काल मंदिरात दर्शन घेताना प्रवेश नाकारला होता। माजी खासदार रामदास तडस यांची ट्रस्टीनं आता माफी मागितली। सपत्नीक दर्शनासाठी आले होते, ते आतमध्ये आले होते ना, मग त्याच्यानंतर त्यांनी हार घातला। मी काय म्हटलं नाही त्यांना, मी कुठलं म्हटलं ते। आता तुम्ही माफी मागण्यासाठी आले की काय? आता माफी मागण्यासाठी म्हणजे असं की सर्वांच्या भावना दुखवल्या आहेत, तर मी त्या भावना दुखवल्या म्हणून मी साहेबांची माफी मागतो आणि सगळ्या भक्तजनांची माफी मागतो। एकूणच मोठा वादाचा विषय हा ठरला होता। जिल्ह्यामध्ये पूर्ण टीका टिप्पणी या विषयावर होत होते आणि रामदास तडस यांच्याकडे हे शिष्टमंडळ माफी मागण्यासाठी आले। आपल्यासोबत बोलण्यासाठी रामदास तडस आहे। काय सांगाल साहेब, काल प्रवेश नाकारण्यात आला, 16 आणि जाणव्याचं कारण देण्यात आलं, काय सांगाल? काल जो प्रकार झाला तो प्रकार बरोबर नव्हता आणि आज त्यांनी माफी मागितली त्या विषयाची। आता हे प्रकरण संपवायला पाहिजे, कारण याच्यामध्ये भाविकाच्या मन दुखावते, ते दुखवले नाही पाहिजे। म्हणून ट्रस्टीनं, अध्यक्षांनी सगळ्यांनी माफी मागितली, त्यांची माफी आम्ही मान्य केली। एकूणच रामभक्त म्हणून चूक बसणार नाही असे जिल्हाध्यक्षांनी म्हटले आणि माफी मागितल्याने हा विषय सध्या तरी संपलाय। परंतु श्रीरामाचा मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश नाकारणं तेही 16 आणि जाणवं नसल्यामुळे हे कितपत योग्य आहे हे पूर्वगामी महाराष्ट्राने समजावं, इतकेच बोलतो। पंकज गादगे, पुढारी न्यूज, देवळी, वर्धा।